प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो. यावेळेस आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझा प्रेमपूर्वक सलाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा 4थ्या धड्यातील सोमवारचा भाग यावर आधारित संदेश करणार आहे की येशू ख्रिस्त मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे की जो येशू ख्रिस्तानं दाखला सांगितलेला आहे तो दाखला त्याचं स्पष्टीकरण केलेलं नव्हतं. पेरणी करणाराचा दाखला, परंतु त्याचं स्पष्टीकरण नंतर करण्यात आलेलं होतं. आणि या ठिकाणी आम्ही असं पाहतो की येशूने ज्यावेळेस मार्क 4 अध्यायावरती हे सर्व आपण बोलत आहोत किंवा मार्क 4 अध्यायावरती आपण सर्व या गोष्टींचा वापो चर्चा डिस्कशन आपण सर्वजण करत आहोत. आणि म्हणून येशूने दाखला सांगितला आणि ताबडतोब कसल्याही प्रकारचं जे काही स्पष्टीकरण आहे ते सांगितलेलं नाही. आणि मग तो एका मोठ्या समुदायासंगती जनसमुदायासंगती हा दाखल्यातून सुवर्णवचन सांगत होता. प्रभू येशू ख्रिस्त असं सांगण्यात आलेलं आहे, केवळ एवढंच सांगण्यात आलेलं आहे की एक मोठ्या समुदायासंगती येशू ख्रिस्त बोलत होता. 4 अध्याय मार्क आणि 1 वचन. आणि मग आम्ही पाहतो की त्याच्यानंतर याचं स्पष्टीकरण एका लहान गटाबरोबर 10व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की लहान गटाबरोबर त्यानं त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे त्या दाखल्याचं. आणि तो लहान गट होता त्याचे शिष्य. हे जे या ठिकाणी दाखल्याचं स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे याचं स्पष्टीकरण केलं हे आपण जर 4 अध्याय मार्कचा आणि 13 ते 20 वचनामध्ये जर बघितलं तर आपल्याला समजून येईल की येशू ख्रिस्ताने त्यानं जो दाखला सांगितलेला आहे त्या दाखल्याचं त्यानं कशा प्रकारे स्पष्टीकरण केलेलं आहे. सो यू कॅन फाइंड दिस वर्सेस फ्रॉम द बुक ऑफ मार्क अँड वर्सेस फ्रॉम द थ्रू 13 to 20. आणि या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे या दाखल्याचा जो स्पष्ट अर्थ आहे तो सांगण्यात आलेला आहे. दाखल्याचं स्पष्टीकरण म्हणजे जे काही दाखला त्यांना सांगितलेला होता येशू ख्रिस्तानं त्या गोष्टींमध्ये असणाऱ्या प्रत्येक बाबीची ओळख करण्यात यावी अशा प्रकारे तो दाखल्याचं स्पष्टीकरण करतो. आणि तो सविस्तरपणे त्या ठिकाणी दाखल्याचं स्पष्टीकरण करत आहे. हा जो दाखला आहे ना, हा जी गोष्ट सांगितली ही एक रूपक, एक उदाहरण, एक रूपक म्हणून येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि या रूपकाचा संबंध, या रूपकाचं कनेक्शन, या गोष्टीचं द स्टोरी इज कनेक्टिंग विथ द वर्ल्ड, जगाच्या बरोबरचा संबंध या स्टोरी किंवा या दाखल्याद्वारे किंवा या पॅराग्राफद्वारे आपल्याला पाहावयास मिळतो. प्रत्येक गोष्ट काही सविस्तर करण्यात आलेली नाही, परंतु जगात असणाऱ्या गोष्टी आणि जो दाखला आहे दाखल्यातल्या गोष्टी याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. येशू ख्रिस्त ज्या बियांचं आपल्याला सांगतो की ज्या बियांच्या बद्दल बोलत आहे ते बी किंवा जे सीड्स, जे बियाणं आहे ते म्हणजे देवाचं वचन, परमेश्वराचं सत्य वचन. याला अनुसरून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे. याकोबाचं पत्र जर आम्ही वाचलं 1 अध्याय आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की आणि येशू ख्रिस्त देवाचं वचन गाजवत होता. येशू ख्रिस्त देवाचं वचन गाजवणारा होता. आणि वचन असं म्हणते की यास्तव सर्व मलिनता उचंबूळ आणलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. प्रेज द लॉर्ड. की मुळावलेलं वचन सौम्यतेने स्वीकारा. खरंच आहे, ज्या चर्चेसमध्ये, ज्या मंडळांच्या मध्ये, ज्या ठिकाणी देवाचं वचन रुजलेलं आहे, मुळावलेलं आहे, त्या ठिकाणी वादविवाद नाही, त्या ठिकाणी मतभेद नाही, त्या ठिकाणी जलसी नाही, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा देवाला न आवडणारी गोष्ट नाही. माझा प्रश्न आहे की काय तुमच्या चर्चमध्ये देवाचं वचन मुळावलेलं आहे का? आणि ते मिळवून जे आहे ते आम्ही मिळवतो जे वचन,
आणि जे मिळवलेलं वचन आहे ते सौम्यतेनं आम्ही स्वीकारतो का, हे खूप महत्वाचं आहे. सौम्यता, नम्रतेनं. देवाचं वचन ओबड धोबड नाही. देवाचं वचन कसंही ऐकलं. अरे बापरे, बरेच वेळेस आम्ही पाहतो बायबल, आम्ही देवाचं वचन शिकत असतो, बरेच जण जांभ्या घेत असतात. बापरे, बऱ्याच जणांना झोप आलेली असते, बरेच जणांना तिटकार आलेला असतो की कधी हे वचन संपतं म्हणून. पण परमेश्वराचं वचन, याकोबाचं पत्र 1 अध्याय 21 वचन खूप स्पष्ट प्रकारे आपल्याला या ठिकाणी म्हणत आहे. आणि याकोबाचं पत्र तुम्ही जर तुमच्या बायबल मधून काढलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 21 वचन, त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की सुंदरसं स्पष्टीकरण या ठिकाणी आम्हाला परमेश्वराच्या या भक्ताद्वारे देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून याकोब 1:21 मी तुमच्यासाठी या ठिकाणी वाचत आहे. वचन पुढील प्रमाणे असं म्हणतं की म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्ट भाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले व वचन सौम्यतेने स्वीकारा. किती नम्रतेनं आम्ही देवाचं वचन स्वीकारायला पाहिजे. आणि या ठिकाणी दाखल्यामध्ये येशू ख्रिस्त देवाचं वचन सौम्यतेनं त्या ठिकाणी पेरणी करत आहे देवाच्या वचनाची, किंवा देवाचं वचन हे किती महत्वाचं आहे तो या ठिकाणी सांगत आहे. सीड्स, बी म्हणजे देवाचं वचन असं ते आहे. वेगवेगळ्या प्रकारची माती याचं उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. माती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ऐकणारे लोक. आपण शेवटी मातीचेच आहोत नाही का. मातीने श्वास घेतला, श्वास मातीच्या पुतळ्यामध्ये परमेश्वराने फुंकला आणि मग आम्ही जीवधारी मनुष्य तयार झालो असं बायबल सांगतं. आणि ते त्रिवार सत्य आहे, कारण की देवाचं वचन तसं सांगतं. वचन म्हणजे, बी म्हणजे वचन, आणि माती म्हणजे जे वचन ऐकणारे लोक आहेत ते. येशूच्या स्पष्टीकरणामध्ये प्रत्येक जण वचन ऐकत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक जे आहेत वचन ऐकत आहेत. वेगवेगळ्या मातीमध्ये बी पडलेला आहे. वेगवेगळ्या लोकांच्या मानसिकता, वेगवेगळी मानसिकता असणाऱ्या लोक यांच्यामध्ये वचन पेरलं जात आहे. परंतु त्याचा स्वीकार प्रत्येकानं कशा कशा प्रकारे केलेला आहे हे या दाखल्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो की पहिली माती किंवा पहिलं जे बी आहे ते कुठं पडलेलं आहे. पहिलं जे वचन आहे ते जमिनीवरती किंवा रस्त्यावरती किंवा वाटेवरती पडलेलं आहे. आणि मग त्या वाटेवर पडलेले बी पक्षी येऊन खाऊन टाकतात म्हणलेलं आहे. मग वाटेवर पडणारं बी जे आहे ते जी वाट आहे ती अत्यंत कडक पद्धतीने असते. लोक चालून चालून ती कडक झालेली असते. आणि मग याचा जो संबंध आहे तो वचन ऐकणारे हे जे कठीण झालेली माती आहे, कठीण मनाचे लोक आहेत, त्यांच्यामध्ये सैतान ते वचन रुजू देत नाही. आणि ते सैतान तो जो पक्षाप्रमाणे तो वचन काढून घेऊन जातो. आणि दुसरं जे आम्ही पाहतो की खडकावरील माती वर पडलेले, जे जमिनीवरती पडलेले जे वचन आहे ते त्या ठिकाणी सुद्धा खोली नसते. बी रुजण्यासाठी आतमध्ये ते गेलं पाहिजे, जमिनीमध्ये पेरलं गेलं पाहिजे, जमिनीला त्या ठिकाणी पाणी दिलं गेलं पाहिजे आणि मगच ते उगवतं. तसं ते वचन कधीही उगवत नाही या ठिकाणी म्हणण्यात आलं. येशू याचा संबंध त्या अशा लोकांशी करतो की ज्यांची वचनबद्धता उथळ अशी आहे, उथळ आहे. देवासंगती ते राहू इच्छितात परंतु वरवर आहेत. बरेच लोक तुम्हाला वरवर देवाच्या मंदिरामध्ये देवाचं वचन ऐकत असताना दिसतील. देवाचं मंदिर चालू आहे, देवाचं वचन चालू आहे, सिरियसली नाही, सौम्यतेने नाही, फोनवर बोलत बसतील. देवाचं वचन चालू आहे, देवाचा भक्त देवाचं वचन सांगत आहे, धडा चालू आहे, देवाची डिवाइन सर्व्हिस चालू आहे, सर्व काही चालू आहे, आणि हे लोक मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत बसतील. ते उथळ आहेत, वरवरचे आहेत. त्यांनी शिष्यत्वाची किंमत जी आहे ती त्यांना कळालेली नाही आणि देवाच्या वचनाची किंमत जी आहे ती त्यांना माहीत झालेली नाही. आणि मग आम्ही पाहतो की काटेरी झुडपामधील माती त्यात पेरलेले बियांना मूळ धरू देत नाही. जे काटेरी झुडप आहेत, दुसरं काटेरी झुडपामध्ये पडलेले बी म्हणजे वचन काटेरी झुडपांच्या मध्ये पडलेलं ते त्या ठिकाणी असं स्पष्टीकरण करतो की आपलं जे दैनंदिन जीवन आहे हे काटेरी झाडाप्रमाणेच आहे. आपलं जे दैनंदिन जीवन आहे
ती चिंता, गरिबी, श्रीमंती, आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टी, आमच्या जीवनामध्ये असणारं व्यसन, आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या चिंता, आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या वाईट सवयी, आमच्या जीवनामध्ये असणारे वाईट गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी देवाचं वचन माणसाच्या जीवनामध्ये रुजू देत नाहीत, खालपर्यंत किंवा खोलपर्यंत जाऊ देत नाही. आणि मग ते काटेरी जे आपल्या जीवनातले हे जे मी सांगितलेले काटे आहेत ते वचनाची वाढ होऊ देत नाहीत आणि मग वचन नष्ट होतं. परमेश्वराच्या भक्तांच्या मध्ये आणि अनेक सभासद किंवा चर्च मेंबर स्वतःला म्हणवणाऱ्यांच्या मध्ये त्यांच्या जीवनामध्ये वचनाला दुय्यम स्थान आहे. दुय्यम काय, तियम चोयम काय असेल ते सगळं दुय्यम तियम पाचबल असं स्थान देवाच्या वचनाला आहे. कधीच नाही, आठवड्यातनं, महिन्यातनं, वर्षातनं कधीही देवाचं वचन वाचलेलं नाही. सर्व काही गरिबी, श्रीमंती, चिंता, आकांक्षा, इच्छा, जलसी, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी अगोदर आहेत आणि मग त्यांच्या संगती वचन आहे आणि मग वचन या सर्व गोष्टींच्या दरम्यान जातं आणि या सर्व गोष्टी त्या वचनाचा वाढ खुंटवतात. प्रियजनांनो, तुमच्या जीवनामध्ये जर चिंता असतील तर अपना बोझ यीशु पे डालो वो तुम्हारे साथ रहेगा, गाणं आहे नाही का, अपना बोझ यीशु पे डालो. त्या सर्व देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये रुजायचं असेल तर आपला भार परमेश्वरावर टाका. अहो दुःखी कष्टी भाराक्रांत जनो तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. त्याचा दुसरा अर्थ, मी तुमच्या जीवनामध्ये वचन वाढू देईन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमच्या जीवनातल्या चिंता, वेगवेगळ्या गोष्टी जर या काटेरी झाडाप्रमाणे आहेत तर ते आम्ही दूर केलं पाहिजे, कारण की आम्हाला वचन आमच्या जीवनामध्ये वाढू देत नाही. आणि प्रियजनांनो, वचन तुमच्या जीवनात वाढलंच पाहिजे, कारण जीवनाच्या प्रत्येक पायरीवर, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पायरीवर, माझ्या जीवनाच्या प्रत्येक पायरीवर रुजलेलं वचन आम्हाला वाईटापासून दूर करू शकेल. फक्त वचन नाही म्हणलं मी, रुजलेलं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उगवलेलं वचन जे आहे ते आम्हाला प्रत्येक गोष्टी संगती मार्ग काढण्यामध्ये सहाय्य करेल. पण आमच्या वचनामध्ये जीवनामध्ये जर वचन रुजलेलंच नाही तर कदाचित परिस्थिती आपल्यावर मात करेल. पण जर आमच्या जीवनामध्ये वचन रुजलेलं असेल तर आम्ही त्या वचनाद्वारे परिस्थितीवर मात करू. प्लीज थोडा तरच आम्ही ते करू शकतो. आणि मग ते वचन आम्ही पाहतो की अशा चिंता आणि गोष्टी ज्या आहेत त्या सर्व वचनाची वाढ होऊ देत नाही. परंतु चांगली मातीबद्दल सुद्धा देव स्पष्टीकरण, येशू ख्रिस्त या ठिकाणी स्पष्टीकरण देतो. जे देवाचं वचन ऐकणारे लोक आहेत ती चांगली माती आहे व त्याचा स्वीकार करतात आणि त्याप्रमाणे चालतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याची वाढ होऊ देतात, ते आपल्या जीवनामध्ये रुजू देतात, ते आपल्या जीवनामध्ये त्याला नष्ट होऊ देत नाहीत आणि ते चांगले रुजवतात. ती म्हणजे चांगली माती आज जे तुम्ही ऐकणारे आहेत ते. आणि म्हणून ते म्हणजे देवाचे लोक, ते म्हणजे आधुनिक इस्रायल लोक. आणि मग ते वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढतं आणि ते विपुल पीक सुद्धा देतं. कोणत्याही स्थितीमध्ये देवाच्या वचनाशी एकनिष्ठ जे राहिलेले आहेत ते देवाचं गौरव करणारे आहेत. योग देवाच्या वचनाशी हर एक परिस्थितीमध्ये एकनिष्ठ राहिला आणि ती परमेश्वर माझ्या बरोबर उभा राहील. योगाचं वचन आहे. चांगली माती, सुपीक माती. अब्राहम देवाच्या वचनाशी शेवटपर्यंत निष्ठावंत राहिला. परमेश्वर त्याला म्हणतो की चल मी तुला दाखवतो त्या देशामध्ये जा. कोणतीही परिस्थिती चांगली नसताना अब्राहम आपला देश सोडून, आपले लोक सोडून लोकांच्याकडे देवानं जिथं दाखवलेलं आहे तिथं जातो. शेकडो वर्षे ओलांडून गेल्यानंतर ज्याला पुत्र होत नाही तो त्याला त्या वचनाचा तो माणूस स्वीकार करतो की तुझ्या संततीची गणती मी तारांगणा एवढी करीन. काही डेट रोमकराच्या पत्रामध्ये 2 प्रकारचे डेट आहेत. एकाच माणसाला 2 प्रकारची डेट. म्हातारपणामुळं त्याला मूल होणार नाही, त्याचं जे शरीर आहे ते डेड झाल्यासारखं होतं.
आणि त्याची बायको सारा हिची कूस डेड झालेली होती. पण या दोघांनी डबल डेथ त्याला बायबलमध्ये म्हणण्यात आलेला आहे. कॉमेंट्री त्याला डबल डेथ म्हणते. डबल डेथ म्हणजे इकडं त्यांना पुत्र होण्यासाठी अब्राहम सक्षम नाही आणि पुत्र प्रसवण्यासाठी सारा सक्षम नाही. साराची पोट किंवा जिथं परमेश्वर देवा लेकरांना जन्म घालतो असं ठिकाण ते डेड आणि अब्राहम सुद्धा त्या बाबतीत डेड. पण या दोघांना सुद्धा परमेश्वरानं अद्भुतरित्या सुपीक केलं, कारण ते निष्ठावंत होते, चांगली माती. आणि मग आम्ही पाहतो की दानियल, त्याला देखील सुपीक माती आम्ही पाहतो की तो देवाच्या वचनाशी एकनिष्ठ राहिला आणि राजा समोर उभा राहून, दुसऱ्याच्या राज्यामध्ये राजा समोर उभा राहून म्हणला की नाही, मी तुझ्या संगती तुझ्या देवाला नमन करणार नाही, कारण मी देवाचा भक्त आहे, मी स्वर्गीय देवाचा भक्त आहे. शेवटपर्यंत टिकून राहिला योसेफ, शेवटपर्यंत देवामध्ये टिकून राहिला. सुपीक माती. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे देवाच्या वचनाशी एकनिष्ठ राहतात ते सुपीक माती. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की काटेरी झुडपात पडलेले ते ऐकणारे एकदम असे विरोध असे आहेत, जे खडकावर पडलेले आहेत आणि जे काट्यामध्ये पडलेले बी आहेत. म्हणजे खडकावर पडलेले मी मगाशी स्पष्टीकरण दिलं, ते त्यांच्यामध्ये वचन ऐकतात आणि काटेरी लोक, काटेरी जे जीवन आहे त्यांच्या जीवनाच्या चिंता वगैरे हे सर्व त्यांचं जे त्यांच्यामध्ये पडलेलं जे वचन आहे ते. काटेरी झुडपात पडलेले ते ऐकणारे एकदम विरोध आहे. ते कठीण काळामुळे माघार घेत नाहीत, पण चांगल्या काळामुळे देवाच्या वचनापासून दूर जातात. काटेरी झुडपात पडलेले. खडकावर पडलेले तर ते सुपीकता नाही म्हणून निघून जातातच, पण जे काटेरी झुडपात आहेत ते काय करतात, त्यांचं चांगलं वाईट चाललंय म्हणून देवाचं वचन नाकारतात असं नव्हतं, तर कधी कधी चांगलं चाललंय म्हणून सुद्धा देवाचं वचन नाकारतात. बऱ्याच वेळेस तुमच्या आणि माझ्यामध्ये रडण्याचे प्रसंग असतात, त्यावेळेस आम्ही गुडघे टेकतो, नाही का, हे प्रभू आम्हाला सहाय्य कर. त्याच्या अगोदर कधीच गुडघे टेकलेले नसतात. ज्यावेळेस चांगलं चाललेलं असतं, एकदम उत्कृष्ट, अगदी भरभराट, अगदी व्यवस्थित, त्यावेळेस फक्त तुटपुंजी प्रार्थना असते, प्रभू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, आमची क्षमा कर. पण ज्यावेळेस त्याच माणसाला रडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस तो गुडघ्यावरती येतो. चांगली परिस्थिती असताना येत नाही. चांगली परिस्थिती सुद्धा आपल्याला देवाच्या वचनापासून दूर ठेवते. त्यांची नजर देवाच्या राज्याऐवजी जगातील गोष्टींकडे असते, म्हणून ते देवाच्या वचनाला दूर ठेवतात. त्यांच्या चिंता व काळजी जग त्यांना जे देव करते त्या भोवती जीवन फिरत असतं, म्हणून त्यांच्यामध्ये देवाचं वचन रुजलं जात नाही. फक्त दुःखानेच माणूस देवापासून दूर जात नाही, तर भरभराटीमध्ये सुद्धा लोक देवाला विसरतात आणि त्यांची आध्यात्मिक वाढ खुंटते. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, आम्ही कोणत्या प्रकारची माती आहोत, आम्ही जे आध्यात्मिक जीवन जगत आहोत, आम्ही जे आध्यात्मिकतेमध्ये वाढत आहोत, आमच्यापर्यंत देवाचं वचन आलेलं आहे. बऱ्याच जणांना आम्ही पाहतो की देवाच्या वचनामध्ये, तुम्ही चर्चमध्ये संदेश सांगत असताना फटदिशी बायबल मधून देवाचं वचन पण काढता येत नाही कधी कधी. आणि आम्ही देवाच्या वचनामध्ये रुजू होत असेल तर आम्हाला देवाची वचन कदाचित पाठ पण असतील, कदाचित आमचं जीवन त्याच्याप्रमाणे असेल, कदाचित आम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना देवाच्या वचनांचा आधार घेऊन करू. देवाच्या वचनाच्या विरोध जाण्याच्या अगोदर 10 वेळेस काय 100 वेळेस विचार करू, कारण आमची माती चांगली आहे, आमचं जीवन चांगलं आहे, आम्ही चांगले, ते वचन चांगल्या मातीत म्हणजे आमच्यामध्ये रुजल्या गेलेलं आहे आणि ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही. फळ म्हणजे काय, जेव्हा आम्ही वाईट करू त्यावेळेस आम्ही 10 वेळेस विचार करू. जेव्हा आम्ही देवाचं वचन रुजलेलं असेल त्यावेळेस आम्ही कोणत्याही प्रकारची गोष्ट जी देवाला आवडत नाही ती करणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, स्पष्टीकरण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुमच्या स्वतःच्या जीवनाचा विचार करा. वाटेवरील, खडकावरील व काटेरी झुडपामधील कोणती गोष्ट तुमच्या अनुभवामुळे घुसत आहे काय?
हे तुम्हाला जाणीव होते, त्यापेक्षा अधिक लवकर घडते. जर गरज पडली तर बदलण्यासाठी आपणाला आम्ही कशाची निवड कराल? आम्हाला देवाचं वचन आमच्यामध्ये रुजावं यासाठी आम्ही कोणत्या बदल केला पाहिजे? जर आम्ही काटेरी झुडपं असू, वाटेवर पडलेली माती, वाटेवर ज्याच्यामध्ये कठीण वाटेवर बी जे पडतं वचन आणि कठीण वाटेवरती पक्षी घेऊन जातात ते आहोत का? खडकावर पडलेले जे खडक आहे ते आम्ही आहोत, आणि जे काटेरी झुडपामध्ये पडलेले बी ते काटेरी झुडप आम्ही आहोत का? आम्ही देवाचं वचन आमच्यामध्ये रुजू देणारे माती आहोत? आम्ही ही सर्व गोष्टी दूर करून देवाचं वचन आपल्यामध्ये रुजू द्या, कारण की देवाचं वचन आम्हाला सर्व गोष्टीतून सहभागिता देणार आहे आणि आम्हाला धीर देणार आहे, मार्ग दाखवणार आहे, मार्गातून चालण्याकरता वाट पुरवणार आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. पावन कशी सोन्यावनी प्रभूचे वचन आहे, असं जे वचन स्तोत्रकर्त्यानं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे त्या वचनांचा आपण स्वीकार करूया, त्या अभियानाचा स्वीकार करूया, एक चांगली माती होऊया, चांगलं जीवन जगूया, प्रत्येक वेळी देवाच्या वचनाला आणि परमेश्वराला अग्रस्थान, प्रथम स्थान देऊया आणि चांगली माती होण्यामध्ये आपला पुढाकार, आपला वाटा आपण पार पाडूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. मे गॉड ब्लेस यू ऑल. कृपा करून माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. तुमच्यासाठी रोज नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा मी नक्की प्रयत्न करत आहे. थँक्यू सो मच. मे गॉड ब्लेस यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रेज द लॉर्ड.